काय सांगणार आहे आपल्या प्रचार या ठिकाणी जोरामध्ये सुरू आहे. खूप या ठिकाणी आपल्याला उत्तर भारतीयकडून असो या विविध जाती धर्माच्या लोकांचा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा मिळतो. कशा पद्धतीचा आपला प्रचार चालू आहे? सर्वप्रथम लोकनायक न्यूजचा मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्ही एवढं डोंगरावर असताना आमचा म्हणजे आमची वाट बघितली आणि आमच्यासाठी थांबलात. आमच्या पत्रकारांनी जो प्रश्न विचारला की उत्तर भारतीय आणि हे सगळं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणालाही प्रांतवादात वाटून घेत नाही. शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे म्हणजे हिंदुत्व हे आमच्या नसानसात आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही, कारण की इथे जो जन्माने उत्तर भारतीय आहे त्याला आम्ही मराठीच समजतो. तर हे राजकारणासाठी लावलेलं भांडण आहे. तर सर्वांचा मला पाठिंबा आहे, कारण की मी एक व्यावसायिक आहे. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून व्यवसाय करतो. आजही मी लोकांचा 1 रुपया कधी घेतलेला नाही. उलट माझे खर्च झाले असतील, पण मी लोकांसाठी अहोरात्र झटतोय आणि त्याचं फळ म्हणून पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे. गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून गेलेला नाही. यावेळेस कशा पद्धतीनं आपला विजय या ठिकाणी निश्चित आहे? काय सांगणारे मोठा पाठिंबा भेटत आहे आणि ठिकठिकाणी आपलं स्वागत देखील केलं जात आहे. गेल्या 30 वर्षाचा जर आढावा घ्यायचा झाला तर वेगवेगळ्या पक्षांसोबत आमची युती होती. युती धर्म पाळावा लागतो. त्यामुळे मध्यंतरी आठवले साहेब आमच्या सोबत होते. त्यांनाही ना तिकीट पक्षाच्या वतीने त्यांच्या पक्षाला देण्यात आलं होतं. त्याचं देखील आमच्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून काम केलं, पण त्यांचा उमेदवार कुठे कमी पडला आणि आमच्या कोट्यातली ती जागा होती ती निघून गेली. त्याच्यानंतर पक्षाने ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली, थोड्याफार फरकाने का होईना, कारण की ते स्थानिक नव्हते. तर स्थानिक नसल्यामुळे त्याचा तो फायदा आम्हाला झाला नाही. पण ह्यावेळेस आमच्या पक्षाने आणि आमच्या पक्षप्रमुखांनी स्थानिक उमेदवाराला संधी दिली, जो इथल्या लोकांचे जे सुविधापासून वंचित आहे. इथली सुविधा काय आहे? त्यांना 24 तास वीज पाहिजे, पुरेसे शौचालय नाहीयेत, स्वच्छता नाहीये, ज्या पाण्याची पाण्याची सुविधा नाहीये. आपण म्हणतो की ना पाणी चोरी होत आहे. अरे जर त्यांना पाण्याची सुविधा नसेल तर त्या चोरीच करतील ना. त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे. रोटी कपडा मकान आपण का म्हणतो, तो त्या लोकांची ती गरज आहे, ती त्यांना दिली पाहिजे. मग इथल्या ज्या विद्यमान स्थानिक नगरसेविका होत्या बीजेपीच्या, त्यांनी तर लोकांना आश्वासन दिलंय की आपको जब तक पानी नहीं दूंगी तो मैं पानी नहीं पिऊंगी. नशीब पाणी न पिता वाचल्या त्या. कुठे कुठे तर सांगितलं की इथे रस्ता जोपर्यंत मी बनवून देणार नाही तोपर्यंत मी चप्पलच घालणार नाही. त्याच्या उंच पायामध्ये हिलच्या सँडल आम्ही बघतो. आज आम्ही लोकांना भेटतो, त्यांचे तेच म्हणतात की त्यांनी आहे ना आम्हाला अशी अशी आश्वासनं दिली. मी माझ्या पक्षाच्या वतीने सांगतो, मी कोणाला आश्वासन देणार नाही. पण ज्या गोष्टी मी स्थानिक असल्याने ज्या माझ्या निदर्शनास येतात, ज्या मला दिसतात, त्या प्राधान्याने सोडवण्याचं आणि ते करण्याचं काम मी करेल या ठिकाणी सांगतो. 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी फॉरेस्ट विभाग आहे. पावसाळ्यामध्ये जे या ठिकाणी रहिवासी जे नूतनीकरणाचं काम करतात, या ठिकाणी मोठा अडथळा या ठिकाणी येतो. फॉरेस्टचे अधिकारी त्यांना त्रास देतात आणि त्यांचे घराचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार तुम्ही? जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा हा जो मुख्य नाला आहे, या नाल्याच्या ज्या प्रवाहामध्ये लोकांची घरं बाधित होतात, सर्वप्रथम त्यांच्या मदतीला शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे ज्येष्ठ जे कार्यकर्ते आहेत, पठाणभाई असतील, जे इथे जवळ राहतात, ते सर्वात अगोदर धावून येतात. आमचे शाखा प्रमुख असतील, ते रेनकोट वगैरे घालून पहिले धावत येतात. म्हणजे शिवसेना ही सर्वप्रथम लोकांच्या मदतीला धावणारी ही संघटना आहे. आमचं वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही करतो. लोकांच्या या असुविधेचं आम्ही कधी राजकारण केलं नाही. तुमचा दुसरा प्रश्न होता की तुम्ही घराचा जो प्रश्न केलाय, ठीक आहे ना, फॉरेस्ट आहे, पण फॉरेस्ट तेव्हा कळलं नाही का, जेव्हा ह्या लोकांनी एवढी सुंदर आणि चांगली घरं बनवली, त्यांची कुटुंब इथे वावरत आहेत, तेव्हा तुम्हाला फॉरेस्ट दिसलं नाही? कोणत्या तरी व्यापाऱ्यांच्या आणि अदानी सारख्या लोकांच्या नादी लागून त्यांना अशा टॉपच्या जमिनी, त्यांना जर त्यांचा डोळा तिथे आला की त्याला तुम्ही वन विभाग घोषित करता.
उद्या कदाचित असंही यांचं स्थलांतरित करून इथे ना झाडं नाही लावणार. इथं त्यांचा पोर्ट म्हणा, त्यांचं टोलेजंग इमारती म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होतील. आमची तर मागणी आहे, तुमच्याकडे मुंबईमध्ये कोणत्या कोपऱ्यात जर जागा नसतील तर आहेत ना या जागा, त्यांना एकत्र खाली कुठेतरी यांना शिफ्ट करा आणि बाकी ठिकाणी कंपाऊंड मारून तुम्ही वन विभाग तो तुमचा डिक्लेअर आहे तिथे झाडं लावा ना. आणि थोड्याशा जागेमध्ये तुम्ही जर यांना इमारती उभ्या केल्या तर या सर्व लोकांचं चांगल्या पैकी पुनर्वसन इथे होत आहे ना. कारण की त्यांच्या मुलांच्या शाळा वगैरे जवळ आहेत, त्यांची कामं जवळ आहेत. पण तुम्हा लोकांना हा जो शिवसेनेसोबत असलेला मराठी आणि उत्तर भारतीय जो समाज आहे तो इथून घालवायचा आहे, हे त्यांचं प्लॅन आणि षडयंत्र आहे.